फ्रेंड्स, वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेज। आज मी खूप छानसा असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे स्लीवलेस ब्लाउज आणि डिपनेकचा। जो डिपनेक आहे, डिपनेक म्हणजेच की 12, 13, 14 असा जो गळा आहे, 11, 12, 13, 14 याला आपण डिपनेक म्हणतो। तर या डिपनेक मध्ये आपण शोल्डर किती घ्यायचा आहे, आर्म होल किती घ्यायचा आहे, ते सगळं आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। आणि सध्या फ्रेंड्स स्लीवलेस ब्लाउज किंवा ड्रेसची खूपच फॅशन आहे, तर मग चला आपण तेच बघूयात। आता इथे उंची आहे या ब्लाउजची 14 इंच। तर आता आपण काय करायचं आहे, 14 इंचामध्ये एक ऍड करून घ्यायचा आहे। तर 15 वर आपण मार्क करून घेऊयात। तर हे बघा, इथे आपण 15 वर मार्क करून घेतलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं फ्रेंड्स, की शोल्डर किती घ्यायचं आणि आर्म होल किती घ्यायचं। तर फ्रेंड्स काय करायचंय, शोल्डर आपल्याला अंगावरती मोजून घ्यायचंय आणि आर्म होल सुद्धा आपल्याला अंगावरतीच मोजून घ्यायचा असतो। तर हे बघा, आता रॅन्डमली आता समजा जर इथे 40 ची छाती आहे, तर आपल्याला शोल्डर येणार आहे साधारणतः 14 किंवा 14.5 इंच। तर आपल्याला काय करायचं आहे, त्याचा निम्मा भाग करायचा आहे। जर समजा 14 असेल, जर समजा शोल्डर 14 आलेला असेल अंगावरती, तर त्याचा काय करायचं आहे, आपल्याला निम्मा भाग करायचा आहे। तर झाले किती आपले 7 इंच। तर 7 इंच मधून आपल्याला 2 इंच कमी करून टाकायचे आहेत। तर आपण इथे 5 इंच घेऊयात, कारण आपल्याला डिपनेक करायचा आहे। जर समजा आपला गळा 8चा 9चा असेल, तर आपण 1.5 इंच मायनस करूयात, ठीक आहे। आणि जर समजा आपला इथे कॉलरचा गळा आहे, तो पूर्ण तुम्हाला हे 7 इंच घेऊन टाकायचे आहे। संपूर्ण 7 इंच तुम्हाला असं हाफ करून टाकायचं आहे शोल्डर, ठीक आहे। तर आता आपण इथे शोल्डर घेतलेला आहे 5 इंच। आता आर्म होल कसा घ्यायचा, आर्म होलचे चार्ट असतात फ्रेंड्स, की असं इतकं घ्यायचं, तितकं घ्यायचं, इतक्या छातीला इतकं घ्यायचं। पण त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन असं असतं की आपण काय करायचं, ते अंगावरती मोजायचं। आता ते कसं मोजायचं ते मी तुम्हाला सांगते। आधी आपण हा ड्राफ्ट जो आहे तो बघून घेऊया। आता आपल्याला आर्म होल इथे घ्यायचा आहे 6 इंच। अशा पद्धतीने आपल्याला 6 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे। आता इथे छातीची साईज आहे 40 इंच। तर 40चा चौथा भाग झाला आपला 10 इंच, बरोबर। आपण इथे ही रेघ आखून घेऊयात। त्यापुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन ठेवायचं आहे। तुम्ही 1 इंच किंवा 2 इंच सुद्धा मार्क करू शकता, मार्जिन ठेवू शकता। आता 36 ची कंबर आहे, कमरेचा साईज जो आहे तो 36 इंच आहे। 36चा चौथा भाग झाला आपला 9 इंच। त्यापुढे 1 इंच आपल्याला टक्सची मार्किंग साठी ठेवायचं आहे आणि 1.5 इंच आपलं हे मार्जिन येणार आहे। तर हे संपूर्ण झाले आपले 12.25 इंच। आता आपण काय करायचं, याला हे लाईन्स ज्या आहेत त्या अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायच्या आहेत। आता काय करायचंय फ्रेंड्स, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे, आता इथे आपण आपल्याला जी शोल्डर पट्टी आहे ती अतिशय कमी ठेवायची आहे। अगदीच 1.5 इंचाची आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे। तर आपल्याला काय करायचंय, इथून 2 इंचावर मार्क करून घ्यायचे आहे, कारण हे जे आहे आपलं शिवण्यात जाणार आहे दोन्हीही साईडला। आणि जी आपली रेडी पट्टी आहे ती आपल्याला इथे 1.5 इंचाची मिळणार आहे। भरपूर कस्टमरची हीच डिमांड असते फ्रेंड्स सध्या, कारण की तेच ट्रेंडिंग मध्ये आहे, फॅशन मध्ये आहे, की डीप नेक पाहिजे आणि जी शोल्डरची जी पट्टी आहे ती अतिशय कमी पाहिजे। तर आता आपलं हे जे गळ्याची रुंदी आहे ती आपल्याला किती आलेली आहे, 3 इंच। आता जो आपली गळ्याची उंची आहे ती लक्षात घ्या, आपण इथे 12 इंच उंची ठेवणार आहोत गळ्याची।
आपला जो लास्टचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिला असेल तर तो डीपनेक वरच आहे. शोल्डर उतरणार नाहीत डीपनेकचा, अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन सर्च करू शकता, बघू शकता. आणि तोच व्हिडिओ नाही फ्रेंड्स, अजून आपले बरेचसे व्हिडिओज चॅनलवर अपलोड आहेत, ते तुम्ही बघू शकता. खूप छान माहिती त्याच्यामध्ये मी मला जमेल त्याप्रमाणे दिलेली आहे की तुम्ही घर बसून सुद्धा शिलाई काम शिकू शकता त्यासाठी. आता हे बघा, आपल्याला जो हा डीपनेक आहे तो वरच्या साईडने आपल्याला आकार नाही द्यायचा आहे, फक्त असा खालच्या खाली आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हा झाला गोलचा. सध्याला फ्रेंड्स काय आहे की व्ही नेकची खूपच फॅशन आहे. तर व्ही नेक साठी आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने क्रॉस लाईन जी आहे ती आखून घ्यायची आणि जस्ट फ्री हँडने आपल्याला हा जो आकार आहे तो अशा पद्धतीने घ्यायचा आहे. स्ट्रेट जर तुम्ही घेतलात तर तो खूपच निमुळता होईल गळ्याचा आकार, आणि जर का तुम्ही अशा पद्धतीने जर घेतलात तर व्यवस्थित असा पसरट तुमचा व्ही नेक होणार आहे. आता हे बघा, इथे गळ्याची ही जी पट्टी आहे अवघ्या 2 इंचाची येणार आहे. हे आपल्याला एवढं शिवण्यात जाणार आहे. हे एवढं देखील आपल्याला खालच्या साईडला जे आहे ते शिवण्यात जाणार आहे. तर आपण इथे फक्त 2.25 ची ही पट्टी घेतलेली आहे बॅक नेकची. आणि ट्रस्ट करा फ्रेंड्स, बिलकुल पण तुमचा गळा जो आहे तो उतरणार नाहीये, तुम्ही अगदी कितीही डीपनेक ठेवलात तरी. आता आपल्याला काय करायचंय, इथे अर्धाच इंचावर मार्क करायचे. ओके, इथे अर्ध्या इंचावर मार्क केल्यानंतर आपल्याला हा जो पॉइंट आहे तो अशा पद्धतीने तिरपा घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि त्यापुढे आपल्याला 1 इंचावर मार्क करून अशा पद्धतीने बॅक आर्म होलचा आकार जो आहे तो जॉईन करून घ्यायचा. इथे तुम्ही बघू शकता. आणि हा जो आकार आहे तो आपल्याला 1 इंच इथपर्यंतच द्यायचा आहे. इथून 1 इंच आपल्याला हे असे आले पाहिजेत. फ्रेंड्स, खूप छान अशा बारीक बारीक टिप्स मी तुम्हाला सांगत असते. त्यावर जर तुम्ही लक्ष दिलं तर अतिशय सुंदर असा तुमचा ब्लाऊज होणार आहे. बिलकुल पण ब्लाऊज तुमचा चुकणार नाहीये. आणि आता हे बघा, आपण नॉर्मली काय करतो की जेव्हा आपला स्लीवलेस ब्लाऊज नसतो त्यावेळेस आपण काय करतो, फ्रंट भागसाठी सांगते फ्रेंड्स, जर तुम्ही फ्रंट भाग घेणार आहात त्याला तुम्ही काय करता, अर्धा इंच अशा पद्धतीने आतमधल्या साईडला आपण मार्क करतो आणि हे असं जॉईन करून घेतो आणि इथून आपण याचा आकार देतो. तर स्लीवलेस ब्लाऊज मध्ये आपल्याला हे नाही करायचंय. लक्षात घ्या फ्रेंड्स, स्लीवलेस ब्लाऊज साठी हा जो पार्ट असतो फ्रंट साठी हा आपल्याला आतमध्ये नाही घ्यायचा आहे. ॲज इट इज जसं आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे फ्रंटचा आकार द्यायचा असतो. ही गोष्ट अतिशय व्यवस्थित अशी लक्षात ठेवा फ्रेंड्स. आता हे बघा, आपण पुढचं मार्किंग बघूयात. तर आता आपण इथे काय करूयात, इथे आपल्याला शोल्डर उतार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर आपण या गळ्याच्या साईडला आपण शोल्डर उतार देणार आहोत अर्ध्या इंचाचा इथे. ओके, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही शिवता त्यावेळेस तुम्हाला शिवण मार्जिन एवढं तरी ठेवायचं आहे. ॲटलिस्ट अर्धा इंचाच्या वर एक रेख तुमचं इतकं शोल्डर शिवलं गेलं पाहिजे. आता फ्रेंड्स, जेव्हा इथे शोल्डर कमी होतं त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, इथे नॉर्मल शोल्डर आपल्याला खाली घ्यावं लागतं. आता हा जो बॅकचा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करायचा. लक्षात आलं फ्रेंड्स. आणि आणखीन एक गोष्ट असते डीप गळ्यामध्ये, स्लीवलेस ब्लाऊज आहे डीप गळ्यामध्ये आपण काय करायचं आहे, जो बॅकचा पार्ट आहे तो 1/2 इंच कमी घ्यायचा आहे फ्रंटच्या पार्ट पेक्षा. अशा पद्धतीने कमरेच्या साईडला आपल्याला तेवढंच ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं, याला क्रॉस लाईन द्यायची आहे.
कारण काय असतं की डीप नेक जेव्हा असतो किंवा हा जो आपला गळा आहे 11, 12, 13 याच्याने काय होतं, घातल्यानंतर तो गळा असा पसरला जातो आणि पसरल्यानंतर काय होतं फ्रेंड्स, इथे रिंकल्स पडतात. आता तुम्ही बऱ्याचशा ब्लाऊजमध्ये बघितलं असेल की साईडला फिटिंगला तुम्हाला इथे रिंकल्स दिसतात. तर त्या रिंकल्स येऊ नयेत म्हणून आपण काय करायचं आहे, बॅक पार्ट जो आहे तो 1.5 इंच कमी करायचा आहे. आता समजा आता आपण इथे किती घेतलेलं होतं, 1.5 इंच आपलं जे मार्किंग आलेलं होतं ते होतं 11.5. 10 मध्ये आपण 1.5 मिळवून घेतलेले होते, 11.5 आलेले होते. तर आपण काय करायचं, इथे 11.25 वर कट द्यायचा आहे. लक्षात घ्या फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. आय होप फ्रेंड्स की तुम्हाला आता हे जे पॅटर्न आहे बॅक पार्टचं ते अगदीच व्यवस्थित असं तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता आपण याचा फ्रंट पार्ट सुद्धा बघूयात. म्हणजेच की तुम्हाला प्रिन्स कट डायरेक्ट कपड्यावर 40 इंचाचा म्हणजे 40 इंच छातीचा कसा कट करायचा ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण काय करूयात, फ्रंट पार्ट पाहूया. फ्रंट पार्टसाठी काय आहे फ्रेंड्स, जसं आपण बॅक साईडला जे मार्क केलेलं होतं तसंच आपल्याला करायचं आहे, पण बॅकच्या उंचीमध्ये आपण 1 इंच मिळवलेला होता. आता आपण इथे 1.5 इंच मिळवणार आहोत किंवा 1.25 इंच मिळवणार आहोत. तर आपण इथे 1.5 इंच ऍड करूयात. तर हे बघा, इथे आपण 1.5 इंच ऍड केलेलं आहे. इथे 5 इंच आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. फ्रेंड्स, आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात येईल. 5 इंच आपल्याला शोल्डर का ठेवायचा आहे, का तर आपण डीप नेक घेतलेला आहे. नेक आपण इथे 11, 11.5, 12चा सुद्धा घेतला तरीही चालणार आहे. त्याला आपण 5 इंचचं शोल्डर टाकणार आहोत. आता हे 5 इंचाचं शोल्डर आणि 6 इंचाचं आपल्याला काय करायचं आहे, आर्म होल टाकायचा आहे. जसं आपण फ्रंटला बॅकला टाकलेलं होतं त्याच पद्धतीचं आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, अगदी तसंच आपल्याला करायचं आहे जसं आपण बॅक नेकचं पॅटर्न काढलेलं होतं बॅक पार्टचं. फ्रेंड्स, ब्लाऊज शिवणं फार अवघड नाहीये. तुम्ही अगदी घरी बसून सुद्धा ब्लाऊज शिवायला शिकू शकता आपले व्हिडिओज बघून. त्यासाठी फक्त एकच काम करायचं आहे फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की आपण काय करायचं असतं, नेहमीच्या ब्लाऊजला आपण काय करतो, अर्धा इंच या साईडला घेऊन आपण अशा पद्धतीने आकार देत असतो. इथून आपण आकार देत असतो. तर स्लीवलेस ब्लाऊजला आपल्याला हे नाही करायचं आहे, कारण का जो साईडचा जो पार्ट आहे तो खूप जास्त दिसतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मली आपल्याला आकार द्यायचा आहे, इकडं नाही घ्यायचं आहे. मी हे तुम्हाला सांगायचं माझं विशेष आहे कारण. आता आपण काय करूयात, इथे अर्धा इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे ती अशा पद्धतीने आपण लाईन मारून घेतलेली आहे. आता जो आपल्याला टक्स द्यायचा आहे, जो मधला आपला टक्स आहे तो आपल्याला 2 इंच 2.5 इंच जितका द्यायचा आहे तितका आधी आपण याला वाढवून घेऊयात. आणि इथे देखील आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊयात. आता हे पहा फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग होणार आहे. आता टक्स साठी आपल्याला आपण इथे 4 इंच घेणार आहोत. सॉरी, 4.25 इंच घेऊयात. कमरेच्या साईडनी वरच्या साईडला आपण 2.5 इंचाचं मार्किंग करून घेऊयात असं. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने 4.5 इंचावर मार्क करायचा आहे. ओके, आणि या साईडला आपल्याला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या साईडला 2 इंच आपण मार्क करून घेऊयात. आता हा पॉइंट आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस मध्ये जॉईन करायचा आहे. पण हा जो पॉइंट आहे
तो आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे. हे बघा, हा झाला तुमचा प्रिन्स कटचं कटिंग. ओके, आता बघा मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला वेगळा व्हिडिओ बघायची काहीही गरज नाही आहे. आता जी गळ्याची रुंदी होती आपली 3 इंच ती टाकायची आहे. गळ्याची उंची जी काही इथे आहे, आता इथे 6 इंच जर असली तर तुम्हाला 6.5 इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता हे बघा, इथे तुम्ही डिझाईनचा गळा किंवा मग गोल गळा तुम्हाला हवं ते ड्रॉ करू शकता. हे पहा फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याच्या साईडला आपण नॉर्मली क्रॉस देतो इथे, ठीक आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा मार्किंग करायची आहे. अगदी काहीही कोणताही क्लास न करता फक्त आपले व्हिडिओज बघून तुम्ही इतकं सुंदर असं हे प्रिन्स कटचं ब्लाऊज आणि स्लीवलेस शिकणार आहात घर बसल्या. तर व्हिडिओ बघायला काय हरकत आहे ना फ्रेंड्स. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आमचे आवडत असतील तर प्लीज कमेंट करत जा आणि आम्हाला सांगत जा की तुमचं शिवलेलं ब्लाऊज आमच्या पद्धतीने कसं बसलं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट नॉलेज आपल्याला काय हवं आहे ते जर तुम्ही मला कमेंट जर केलीत तर मला अगदीच नक्की कळेल की नक्की मला कोणता व्हिडिओ शो करायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. मला काही हा ब्लाऊज शिवायचा नाही आहे, त्यामुळे मी कट न करता दाखवलं आहे, तुम्हाला फक्त ड्रॉ करून दाखवलं आहे. तुम्ही अशाच पद्धतीने कटिंग करून बिनधास्त ब्लाऊज शिवा फ्रेंड्स. अजिबात काहीही प्रॉब्लेम होणार नाही ब्लाऊजला. ओके, तर मग चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.